राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? जबरदस्ती चालणार नाही. बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही. मंत्री अशोक चौधरींचं मनसेला आव्हान. बिहारी माणूस महाराष्ट्रात येऊन पोट भरतो, पण आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकता राहिली नाही. रोजगाराच्या मुद्द्यावरून मंत्री गुलाबराव पाटलांनी मराठी तरुणांनाच सुनावलं. इतक्या वर्षापासून मराठी माणसाच्या जीवावर निवडून येत आहे. सत्तेच्या लाचारीसाठी मराठी माणसाला दुय्यम समजू नका. मनसेच्या अविनाश अभ्यंकरांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार. डोंबिवली पालिकेची मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई. राज ठाकरेंकडून प्रकरणाची दखल. आयुक्तांशी चर्चा करणार मनसे पदाधिकारी पाठीशी. अविनाश जाधवांचं तरुणीला आश्वासन. तुझ्या स्टॉलची गाडी तोडून फोडून टाकू म्हणणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याला डोंबिवलीमधील मराठी तरुणी नडली. महाराष्ट्र आमचा, पहिला हक्क आमचा, एकता सावंतनं सुनावलं. मुंबईच्या नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार. भाजप शिंदेकडून अद्याप नगरसेवकांची गट नोंदणी नाहीच. शिंदे रुसून बसलेत. रुसलेल्या सुनबाईंच्या सारख्या दिल्लीला चक्रा. बहुतेक गट स्थापनेचा मुहूर्त घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकतो. मुंबईतल्या महापौर पदावरून राऊतांची शिंदेंवर टीका. संजय राऊत राहुल गांधींची नवरी झालेत. काँग्रेसची नवरी असणाऱ्यांनी इतरांना सासू बोलू नये. भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. मुंबईमध्ये स्थायी समितीमध्ये सत्ताधारी विरोधकांचं संख्याबळ समसमान. ठाकरेंची शिवसेना 8, काँग्रेस 3, मनसे 1, एमआयएम 1, तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे एकूण 13 सदस्य असतील. मेलो तरी बेहतर, पण 2 व्यापाऱ्यांच्या गुलामीमध्ये जगणार नाही. मुंबईमध्ये थोडक्यात निसटता पराभव. मात्र शिवसेनेचे मुंबईतील गड आजही कायम. महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंना अपयश. नैराश्यातून ठाकरे बोलत आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. महाराष्ट्रामध्ये माणसांचे लिलाव सुरू. कल्याण डोंबिवलीमध्ये जे सुरू आहे त्याची शिसारी आली. राजकारणात कधी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी स्वार्थ नसेल. पक्ष फोडाफोडीवरून राज ठाकरेंचं भाष्य. सोलापुरातील बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी. ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंसोबत शिंदे, अजितदादा, शरद पवार यांचा फोटो. अनैसर्गिक युती लोक स्वीकारणार नाहीत. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती. बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात दोन्ही शिवसेना एकत्र आल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांची टीका. संपूर्ण मुंब्र्याला हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखचा माफीनामा. पक्षाचा झेंडा चिन्हासंदर्भात बोलली असल्याचा जबाब. भविष्यामध्ये अशी वक्तव्य केल्यास कार्यवाही करू. मुंब्रा पोलिसांची नोटीस. मुंब्र्यातील एमआयएम नगरसेविका सहर शेखच्या विधानाविरोधात आगरी कोळी समाज आक्रमक. आगरी कोळी समाजाचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा. प्रजासत्ताक दिनानंतर नाशिकचा महापौर ठरणार. सूत्रांची माहिती. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस नाशिकच्या महापौराबाबतचा निर्णय घेणार. महापौर पदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू. दानोरकरांना चंद्रपुरात त्यांचा महापौर हवा तर त्या संख्याबळ जुळवतील. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. नगरसेवकांना 1 कोटींची ऑफर दिल्याची माहिती. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी. कुंभमेळ्याला कमी कालावधी असताना निधी मिळत नसल्याचा आरोप. त्र्यंबकेश्वरमधील सर्व प्रमुख आखाड्यांचे साधू महंत एकवटले. कर्नाटकच्या चोरला घाटामध्ये 400 कोटींच्या कथित कंटेनरची लूट. राजस्थानमधील विराट गांधीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. मुख्य संशयित मोठा व्यावसायिक फरार. शोध सुरू. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी मधील कंपनीला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. लाडकी बहीण ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी 181 हेल्पलाईन क्रमांक. योजनेशी संबंधित तक्रारी सुद्धा घेता येणार. शंकांचा फोनवर कॉलवर निवारण होईल. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोनं 3,200 तर चांदी 15,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,62,946 रुपये तर चांदीसाठी प्रति किलो 3,50,200 रुपये मोजावे लागतील. अमेरिका डब्ल्यूएचओ मधून बाहेर. जिनेव्हातील डब्ल्यूएचओच्या मुख्यालयाबाहेरून अमेरिकेचा ध्वजही हटवला. कोरोनामध्ये डब्ल्यूएचओनं केलेल्या चीनच्या पाठराखणीमुळे ट्रम्प नाराज.